आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 20 ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस, त्या दिवशी घडलेल्या घटना, जन्म व निधन। 20 ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिवस असतो। या दिवसाची सुरुवात 1897 मध्ये झाली, जेव्हा ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया आणि मच्छर यांच्यामधील संबंध शोधून काढला। त्यांनी शोधले की मलेरियाचे परजीवी मादी अॅनोफेलिस मच्छरांद्वारे मानवांमध्ये पसरली जाते। या महत्त्वाच्या शोधाच्या स्मरणार्थ जागतिक मच्छर दिवस हा साजरा केला जातो। हा दिवस डासांच्या होणाऱ्या आजारांची जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी आहे। मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका यांसारख्या विविध गंभीर आजाराचे प्रमुख वाहक म्हणून डास ओळखले जातात। या दिवसाच्या माध्यमातून लोकांना डासांपासून बचावासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली जाते, जसे की घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, मच्छरदाणीचा वापर करा आणि मच्छर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांची फवारणी करा। मच्छर दिवसाचा उद्देश म्हणजे मच्छरांमुळे होणाऱ्या आजारांपासून होणारे मृत्यू दर कमी करणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी योगदान देणे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिवहन दिन। हा दिवस वैद्यकीय परिवहन सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा अतुलनीय योगदानाची सन्मान करण्यासाठी समर्पित आहे। रुग्णांच्या त्वरित आणि सुरक्षित वाहतुकीसाठी या कर्मचाऱ्यांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे। ॲम्ब्युलन्स चालक, वैद्यकीय वाहतूक कर्मचारी आणि वैद्यकीय एअरलिफ्ट टीम्स या सर्वांची भूमिका रुग्णांचे जीव वाचवण्यात खूप महत्त्वाची असते। आपत्कालीन परिस्थितीत किंवा गंभीर आजारांच्या वेळी वैद्यकीय परिवहन सेवांचे महत्त्वपूर्ण वापर केला जातो। वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवणे, आवश्यक रुग्णाला जलद पोहोचवणे, तसेच रक्त, अवयव आणि औषधांची वाहतूक करणे या सर्व गोष्टींसाठी या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो। त्यांच्या कामामुळे अनेक जणांचे जीव वाचतात आणि गंभीर परिस्थितीत रुग्णांना योग्य उपचार मिळतात। या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला ओळखणे, त्यांचे कौतुक करणे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे। वैद्यकीय परिवहन सेवांचा वापर जगभरात विविध आपत्कालीन परिस्थितीत केला जातो आणि त्यांना दिलेला योग्य सन्मान त्यांच्या कार्यासाठी प्रेरणादायक ठरतो। हा दिवस त्यांच्या अविरत कार्याला सलाम करण्यासाठी आहे। 20 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना। 1666 छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये प्रवेश करण्यासाठी बनावट कागदपत्रांसह ठाणे येथील नरवीर घाटी पार केली। 1828 राजाराम मोहन राय, द्वारकानाथ टागोर, कालीनाथ रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली। 1897 सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला। 1914 पहिले महायुद्ध, ज्यामध्ये जर्मन सैन्याने ब्रुसेल्स शहर ताब्यात घेतले। 1920 जगातील पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेशन 8MK आताचे WWJ डेट्रॉइट मिशिगन येथे उघडले। 1920 नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना झाली। 1941 दुसऱ्या महायुद्धात फ्रान्समधील भूमिगत चळवळ चिरडण्यासाठी जर्मनीमध्ये एका दिवसात 50,000 नागरिकांना अटक करण्यात आली। 1953 सोव्हिएत युनियनने कबूल केले की त्यांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली। 1960 सेनेगलने मालीपासून आपले स्वातंत्र्य घोषित केले। 1977 वॉयेजर 1 चे प्रक्षेपण झाले। 1988 8 वर्षाच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धविराम करारावर स्वाक्षरी झाली। 1991 एस्टोनिया स्वतःला सोव्हिएत युनियन पासून स्वतंत्र घोषित केले। 1992 भारतात मितेई भाषा अधिकृतपणे मणिपुरी भाषा म्हणून ओळखली जाते, जी अनुसूचित भाषांच्या यादीत समाविष्ट केली गेली आणि भारत सरकारच्या अधिकृत भाषांपैकी एक बनली। 1995 फिरोजाबाद रेल्वे अपघातात 258 ठार। 2008 कुस्तीपटू सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले। त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी घडलेले जन्म। 1779 JK बर्झिलियस, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ। 1833 बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष। 1896 गोस्ट पाल, भारतीय फुटबॉल खेळाडू। 1940 रेक्स सेलर्स, भारतीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटर। 1941 स्लोबोदान मिलोसेविच, सर्बिया युगोस्लावियाचे अध्यक्ष। 1944 राजीव गांधी, भारताचे 6वे पंतप्रधान। 1946 NR नारायण मूर्ती, इन्फोसिसचे सहसंस्थापक।
संस्थापक. 1986 तनिया सचदेव, भारतीय बुद्धिबळपटू. 1987 झाकीर खान, भारतीय स्टँड अप कॉमेडियन, लेखक, कवी, प्रस्तुतकर्ता आणि अभिनेता. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी घडलेले निधन. 1939 एग्नेस गिबर्ने, भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक. 1984 रघुवीर भोपळे, सुप्रसिद्ध जादूगार. 1985 हरचंद सिंग लोंगेवाल, अकाली दलाचे अध्यक्ष. 1988 माधवराव शिंदे, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. 1997 प्रागजी डोस्का, गुजराती नाटककार, लेखक. 2000 प्राणलाल मेहता, चित्रपट निर्माते. 2001 M.R. यार्दी, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्याभवनाच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष. 2011 रामचरण शर्मा, भारतीय इतिहासकार. 2013 डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत, साधना साप्ताहिकाचे संपादक. 2013 जयंत साळगावकर, ज्योतिबास्कर, लेखक, उद्योजक. 2014 B.K. अय्यंगार, भारतीय योग प्रशिक्षक व लेखक. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका.